सविस्तरपणे देशातले नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या जेट एअरवेजची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे। खरं तर जेट एअरवेजची उड्डाणं आता बंद झालेली आहेत, तात्पुरती ती रद्द करण्यात आली आहेत। यामध्ये जेट एअरवेजच्या किमान 16,000 कर्मचाऱ्यांचा नोकरीचा प्रश्न महत्त्वाचा आहे। जेटची कामगार संघटना आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला संघटनेचे नेते किरण पावसकर आणि कंपनीचे सीईओ उपस्थित होते। मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। यानंतर जेटच्या कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। यापूर्वी बंद पडलेल्या किंगफिशर आणि कंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कामगारांना अजूनही मदत मिळालेली नाहीये। आता जेट एअरवेजचं काय होणार या प्रश्ना इतका जेटच्या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय होणार हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा झालाय। आणि थेट आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या बरोबर आहेत। उमेश, आपण बघतो की मागे किंगफिशर कंपनी बंद पडली, आता जेट एअरवेज कंपनी आता बंद पडते। जवळजवळ त्याची सगळी उड्डाणं सध्या तरी तात्पुरती तरी रद्द करण्यात आलेली आहेत। प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये बोलणी सुरू आहेत। ही बोलणी नेमकी कुठपर्यंत आली? काही आशा आहे का की काहीतरी बोलणी सकारात्मक होतील म्हणून? नक्कीच मनुश्री, जसं तुम्ही म्हणालात की खंबाटा आणि किंगफिशर या दोन कंपनीची यादी देखील जी उदाहरण आहे ती देण्यात आलेली आहेत। किंगफिशर ही देखील खूप मोठी एव्हिएशन कंपनी होती, त्याच्यानंतर खंबाटा ही देखील खूप मोठी एव्हिएशन कंपनी होती। मात्र त्या दोन्ही कंपन्या डबघाईत आल्या आणि त्या आता बुडीत निघालेल्या आहेत। त्यामुळे त्या कंपनीमधले जे कर्मचारी होते त्यांच्या रोजगाराचा प्रश्न जो आहे तो अजूनही सुटलेला नाही। आणि त्यानंतर जेट एअरवेज जी खरंच खूप मोठी एव्हिएशन कंपनी आहे, त्याच्यामध्ये जवळपास 16,000 कर्मचारी जे ते काम करतात आणि जवळपास 120 विमानं जे आहेत ते या उडान एव्हिएशन कंपनीचे आहेत। आणि असं असताना ही कंपनी देखील 2018 पासून जे आहे याची आर्थिक परिस्थिती जी आहे ती डबघाईला यायला सुरुवात झाली होती। आणि आता जर आता परिस्थिती पाहिली तर या एवढ्या मोठ्या कंपनीकडे आपल्या विमानात इंधन टाकायसाठी देखील जे आहे ते पैसे नाहीत। अशा प्रकारची सध्याची परिस्थिती असल्याचं या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं आणि ज्या युनियन्स आहेत त्यांच्याकडनं बोलले जाते। त्याच्यामुळे आता सध्या जर पाहिलं तर जेट एअरवेजचे सर्वच्या सर्व उड्डाणं जे आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळे आता नेमकं या कंपनीचं काय होणार, या कंपनीत असलेल्या 16,000 कामगारांचं काय होणार असा प्रश्न जो आहे तो हे कामगार विचारतात। त्याच्यामुळे काल जी बैठक सीईओ दुबे या कंपनीचे जे सीईओ आहेत दुबे त्यांच्यासोबत आणि या कर्मचारीचे जे नेते आहेत यांच्यामध्ये झाली, त्यामध्ये देखील तोडगा जो आहे तो निघालेला नाहीये। जोपर्यंत कंपनीला जवळपास 1,000 कोटी रुपयाची मदत होत नाहीये तोपर्यंत ही कंपनी जी आहे ती स्थिरावणार नाही, असं स्पष्ट जे आहेत ते संकेत सीईओने दिलेले। त्याच्यामुळे आता पुढे काय होणार आहे, कारण या कंपनीने ज्या बँका आहेत त्या बँकांकडनं देखील कर्जांची आशा जी आहे, कर्ज जे आहे ते मागण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या सर्व बँकेने त्यांनी देखील हात जे आहेत ते वर केलेले आहेत। त्यामुळे आता या कंपन्यांना बँकांकडनं देखील कर्ज मिळणं जे आहे ते कठीण झालेलं आहे। त्याच्यामुळे आता नेमकं काय करावं हे या सर्व कर्मचाऱ्यांना नेत्यांना कळत नाही। त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असतील, गडकरी असतील यांना देखील पत्र लिहिण्यात आलेले आहेत आणि या कंपनीला, या एव्हिएशन कंपनीला या सगळ्या डबघाईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने तरी करावा अशी एक शेवटची आशा बोलून दाखवण्यात आलेली आहे। मात्र हीच कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर असताना ही नेमकी डबघाईत का आली हे प्रश्न देखील आता अनउत्तरित आहेत। उमेश, हाच मुळात प्रश्न आहे की जेट एअरवेज एक नावाजलेली अशी कंपनी होती, तिची उड्डाणं अगदी जगभरात होती, लोकांची सुद्धा जेट एअरवेजला पसंती होती। असं असताना ही वेळ या कंपनीवर का आली हा प्रश्न तसा संयुक्तिक आहे। आपण बघतो की किरण पावसकर यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे की ही वेळ का आली, याच्या मागे कोण आहे, ह्या सगळ्यांची उत्तर आता कशा शोधायचा प्रयत्न होणार आहे। कारण आपण बघतो की लाखो कामगारांचं जीवन त्याच्यावर अवलंबून होतं। एकीकडे एअर इंडिया सारखी कंपनी आली, किंगफिशर कडे लोक वळली। किंगफिशर सुरुवातीला खूप चांगली चालली, किंगफिशर बंद पडली, त्यानंतर जेट एअरवेज कडे अनेक कामगार आले, आपण बघतो कर्मचारी आले। आता जेट एअरवेज सुद्धा डबघाईला आलेले, जेट एअरवेज सुद्धा बंद पडलेले। या कर्मचाऱ्यांचं काय करायचं हा प्रश्न सुद्धा उपस्थित आहे। काय नेमकं सांगशील, कशा प्रकारची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा रंगते आणि दुसरीकडे ही वेळ कंपनीवर का आली हा उत्तर याचं कोण शोधणार आहे, कधी शोधणार आहेत? नक्कीच जवळपास 25 वर्ष एव्हिएशन क्षेत्रामध्ये जेट एअरवेज हे काम करते आणि जवळपास 22 वर्ष काम करणारी लोक, 25 वर्ष काम करणारी लोक
कर्मचारी या कंपनीमध्ये आहेत आणि असं असताना ज्यावेळेस ही कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर येत आहे, आता सर्व उड्डाणं बंद आहेत, अशा परिस्थितीत हे कामगार नेमकं काय करणार आहेत, त्यांना पुढे त्यांचं भविष्य काय ह्याचा प्रश्न नक्कीच पडलेला आहे। कारण एव्हिएशन कंपनीमध्ये जर आपण पाहिलं तर एका एव्हिएशन कंपनीमध्ये आपण तरुणपणी लागतो आणि जास्त सहसा जर आपण पाहिलं तर हे सगळे कर्मचारी जे आहेत ते तरुण असतात आणि आपल्या तारुण्याचा जे वर्ष आहेत ती ज्या एखाद्या कंपनीला देतात आणि ही कंपनी ज्यावेळेस डबघाईत येते त्यावेळेस इतर कोणतीही एव्हिएशन कंपनी जी आहे त्या कर्मचाऱ्यांना कामावर घेत नसते। त्याच्यामुळेच आपण किंगफिशरचं उदाहरण दिलं, खंबाटाचं उदाहरण दिलं, त्याचे कर्मचारी अजूनही बेरोजगार म्हणून फिरत आहेत। त्याच्यामुळे आता ही 16,000 कर्मचारी त्यांचे कुटुंबीय जवळपास 1 ते 1.25 लाख लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि असं असताना काही सरकारकडनं मदत केली जात नाही असा थेट आरोप जे आहे ते काल किरण पावसकर यांनी केलेला। त्याच्यामुळेच मोदी असतील, गडकरी असतील यांनी थेट ह्याच्यामध्ये लक्ष घालावं। यासोबतच अशी कंपनीची अवस्था का झाली यासाठी सीबीआय चौकशी करावी अशा प्रकारचं जे आहे ती त्यांनी मागणी केली। त्याच्यामुळे आता नेमकं काय होणार आहे, जवळपास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आता पुन्हा एकदा जे कर्मचारी आहेत, कर्मचारी नेते आहेत आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल आणि जर कंपनीला जवळपास 1,000 कोटीचा निधी उपलब्ध झाला तरच पुढची पावलं जी आहेत त्या कंपनीला उचलता येणार आहे। त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करावं हा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहील। उमेश, पण काही कर्मचाऱ्यांशी तू बोललात का, त्यांच्या नेमका काय भावना आहेत, त्यांच्या नेमका काय प्रतिक्रिया येत आहेत, त्यांना कुठेतरी आशा वाटते का ही पुन्हा पुनरुज्जीवित होईल कंपनी? नक्कीच कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे की ही कंपनी पुन्हा एकदा चालू व्हावी, कारण गेली 25 वर्ष 20 वर्ष या कंपनीत त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा वेळेस ही कंपनी डुबू नये असं वाटतं। कारण जगभरात या कंपनीचं नाव आहे, जगभरात उड्डाणं केली जातात, जवळपास दररोज 600 उड्डाणं या जेट एअरवे कंपनीच्या माध्यमातून होत होती, मात्र आता ती सर्वच्या सर्व उड्डाणं बंद झालीत। त्याच्यामुळे जर दुसऱ्या एव्हिएशन कंपनी आपण पाहिला तर त्यांनी आपल्या जे तिकिटाचे दर आहेत ते तिप्पट केलेले आहेत। त्याच्यामुळे ह्याचा सगळा कुठे ना कुठे फटका जो आहे तो जे हवाई उड्डाणाने जी प्रवासी प्रवास करतात त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। त्याच्यामुळे आता गेल्या 4 महिन्यापासून तर जवळपास अनेक कर्मचाऱ्यांना पगारच मिळालेला नाहीये। त्याच्यामुळे आता नेमकं या कर्मचाऱ्यांनी काय करावं, आपला कुटुंबाचा जो उदरनिर्वाह तो कसा करावा हा सगळा प्रश्न त्यांच्या समोर आहेच। मात्र अशा परिस्थितीत देखील आम्ही कंपनीमध्ये काम करायला तयार आहोत, सरकारने मदत करावी। जे या कंपनीचे 51% भागधारक आहेत, नीरज गोयल यांनी देखील समोर येऊन काहीतरी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा अशा संपूर्ण आशा ज्या आहेत ह्या सगळ्या मग ते सीईओ असतील, भागधारक जे 51% भागधारक नीरज गोयल आहेत यांच्यावर आणि सरकारवर, ह्या सगळ्या आशा ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या आहेत। त्याच्यामुळे याच्यातून काही ना काही मार्ग काढावा। आम्हाला पगार जो आहे तो टप्प्याटप्प्याने दिला तरी चालेल, मात्र ही कंपनी चालू ठेवावी आणि याच कंपनीत आम्ही रोजगार करू असं देखील या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं जर ज्यावेळेस मी काल यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोललो त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचं जे आहे ती आशा व्यक्त केलेली। त्याच्यामुळे याच्यातून आता लवकरात लवकर उपाय सरकारने मिळून एव्हिएशन कंपनीच्या व्यवस्थापनाने मिळून काढावा अशी आशा या सगळ्या कर्मचाऱ्यांची आहे। निश्चितच धन्यवाद उमेश या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतो जेट एअरवेज ही उड्डाणं तात्पुरतं रद्द झालेले आहेत, जवळजवळ 16,000 कर्मचाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। 25 वर्ष या कंपनीला झालेले आहेत, इतकी वर्ष अगदी 600 पेक्षा जास्त उड्डाणं दिवसात करणाऱ्या कंपनीवर ही वेळ मुळात आलीच का हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। याला नेमकं कारण कोण आहे, मागे नेमकं कोण आहे हे शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। दुसरीकडे सरकारने बोलणी करण्याची मागणी जरी कर्मचारी करत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, जे कंपनी प्रशासन आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही बँकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात जवळजवळ आठवड्याभरापूर्वी सगळी बोलणी सुरू होती, मात्र ही बोलणी सुद्धा निष्फळ झाल्याचं कळतं। त्यामुळे या कंपनीचं पुढे होणार काय, या कर्मचाऱ्यांचा त्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचं नेमकं होणार काय हा प्रश्न मात्र अगदी गंभीर प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे। याबद्दलचे सगळे अपडेट्स आपण घेणारच आहोत, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा जय महाराष्ट्र।